वेलकम आहे मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आज आपली सवारी चालली आहे बारडगडावर आणि आजच्या दिवशी खूप पब्लिक जाते बारडगडावर, त्यात आपण सुद्धा सहभागी होणार आहेत। तर मग चला जाऊया। आणि प्रत्येक ग्रुपमध्ये एक तरी सेल्फी लवर असतोय आणि इथं आमचा अर्धा ग्रुपच सेल्फी लवर होता। आणि पहिलीच नदी लागली आणि नदी पार करताना पूर्ण मूड खराब झाला, कारण की मी घातलेली शूज थोडा वर चढलो ना, तसेच आमची मीटिंग चालू झाली की थंड वजन झाले, थंड कोण घेणार। मी बोललो मी नाही घेणार। आलशी बनून मी ब्लॉगिंगला सुरुवात केली आणि वर झालेलो तशी पब्लिक पण दिसायला सुरुवात झाली, कारण की हळूहळू पब्लिक येत होती डोंगराच्या दिशेने आणि मागून डोंगर सुद्धा गायब होत होतं। आणि पोरी नांगती कोणाची मामा, फायनली आम्ही पोहोचलो असं मला वाटलं, पण हा त्याचा अर्धा रस्ता आहे। अजून इथून जेवढा खालून आलो तेवढाच वर जायचं आहे। आणि जसं मैदानात आलो तसं मला एक क्रिकेट टीम सुद्धा दिसली, पण आता जिथे आलोय तो आहे अर्धा टप्पा। माझा पूर्ण ग्रुप गेलाय वर आणि मी शेवटला राहिलो खाली एकटाच। मी जाणार आहे मी पण, कारण की इथं भरपूर पब्लिक आहे, ही पण पब्लिक वर जाणार आहे, त्यांच्यासोबतच जाईन मी। थोडं चालत हळूहळू। आणि इथं दुसरी टीम पण दिसते मला, बहुतेक ती पण एन्जॉय करायला झाली असेल। आणि पब्लिक बघा हळूहळू एवढं वर चालली की पूर्ण ढगात चालली। आणि इथं गेलेलो मी नजारा बघायला, आपल्या कडेला सर्व बसून पब्लिक सेल्फी घेतात, फोटो घेतात आणि मी अक्षरशः तिथं स्वतः गेलेलो बघायला। आणि मी आलशी म्हणून राहिलो मागे। थोडं करून इतक्या वर आणलं, रस्ता माहिती असतं तर मी रिटर्न घरी पळालो असतो। शेवटला मला पकडून थंडीची बॅग दिली माझ्या पाठीवर आणि मी चढलो हापू करत। तो ठिकाणा काही येत नव्हता आणि वरून माझ्या पाठीवर ओझं। आणि आता अशा ठिकाणी आलो जिथून वरचं खाली दिसत होतं पण खालून वरचं नव्हतं दिसत। आधी आम्ही त्या मैदानामध्ये होतो। मग मी विचारलं मामाला, मामा पोचलो? मामा बोलता नाही, अजून थोडं वर करून एवढ्या वर आलोय काही तर ढग पण खाली आलेत आणि आम्ही ढगाच्या वर गेलोय। आणि हा महिना होता पावसाळ्याचा, पण नशीब पाऊस नव्हता म्हणून थोडं चढायला इझी गेलं। आणि थोडं मी झूम करून बघितलं तर पब्लिक अजून चाललीच वर। फायनली आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो तिथे 10 वाटांची मिळून 1 वाट होती आणि पब्लिक पण वाढत होती, म्हणून आम्ही थोडं साईडला थांबून पूर्ण मेंबर चेक केले, पूर्ण कम्प्लीट आहेत का, आमचा ग्रुप कम्प्लीट आहे का, कारण की आता जवळच आलाय थोडं। आणि शेवट कसा बसायचो आम्ही आमच्या मुक्कामावर पोहोचलो। आणि जसं आम्ही आलो तशी एवढी पब्लिक वाढायला लागली का उभा राहायला जागा सापडत नव्हती। आणि इथे एक भाई आपला हेल्मेट घालून आला, तो बाईक कसा घेऊन आला असेल, मला त्याचा विचार पडला की तो बाईक कसा घेऊन आला असेल। आणि वर डोंगरावरची परिस्थिती अशी होती की लांबचं काही धुक्या मुलं दिसत नव्हतं आणि जवळचं पब्लिक मुलं दिसत नव्हतं, सगळीकडे पब्लिक हाय बाय करताना। आणि 3 तासाची वॉकिंग करून आम्ही पोहोचलो इथे। आता आम्हाला करायचे पोटपूजा, कारण की आम्हाला लागली भूक आणि त्यासाठी आम्हाला आधी झोपड बनवायला लागेल, कारण की पावसाळी सीझन आहे, पाऊस कधी पण पडून आपल्या आमटी वाढू शकते। म्हणून आधी बघा सगळीकडे तिकडे कारण की एक झुडपं असं खाली नव्हतं, सर्वीकडे जागा बुकिंग करून ठेवलेल्या, चांगल्या जागा, सर्व काहीच ठेवलं नव्हतं। सुसून अवघड ते पण वांदे होते, अशी परिस्थिती होती डोंगरावर। विचार केला जर बाहेर जाऊन बघू, आणि बाहेर येऊन बघतो तर बापरे, बाहेर तर अजूनच वांदे होते, एवढी पब्लिक होती। जो तो आपल्या मोबाईलचा ब्रँड दाखवत होता आणि पिसळलेली पब्लिक, एक कुठेतरी भगवा फडकताना दिसला, बाकी सर्व पब्लिक नाचताना दिसत होती। आणि जो तो व्यक्ती काहीतरी शूट करत होता आपल्या मोबाईल याने। मी जाऊन जरा जवळ बघितलं, मला पण ते जाणून घ्यायचं होते की काय आहे। तर तिथं पब्लिक एवढी नाचत होती की नाचून त्यांनी डोंगराला खड्डा पडला आणि त्या खड्ड्यातच पब्लिक नाचत होते, बाकी सर्व वरून मजा बघत होते। आणि मी फायनली झूम करून बघितलं त्या खड्ड्यामध्ये तर एक डीजे नाचत होता, डीजेवाला सुद्धा नाचत होता, नाही पब्लिक पण नाचत होती। आणि पाय सगळ्यांचे हालत होते, पण नाचायला जागा नसल्यामुळे फक्त ते प्रेक्षक म्हणून बघत होते। आणि माझ्या माहितीनुसार या गडाच्या अवतीभोवती म्हणजे डोंगराच्या अवतीभोवती खूप मोठमोठी गावे आहेत। आणि 2 जुलैला इथे म्हणजे देवाचं पूजन केलं जातं, एक प्रकारे त्याची जत्रा भरली जाते आणि लांबून पब्लिक इथे उपस्थित होते। आणि तुम्ही पाहू शकता किती संख्येने लोक जमा आहेत इथं, किती क्राऊड आहे। आणि इथलं खास विशेष म्हणजे लेणी म्हणजे भुईघर, हे बघा हे आहे भुईघर। मी असं ऐकलंय खाली देव आहेत आणि त्यासाठी जी पब्लिक दर्शनाला उतरली होती खाली। माझी पण इच्छा होती जायची, पण अजून मला थोडं पण एक्सप्लोअर करायचं होतं, मी या टायमाला नाही गेलो, मी नेक्स्ट टाइम नक्की जाईन। इथले जे स्थानिक आहे त्यांचं असं म्हणणे आहे की गडावर उन्हाला भर पाणी असतं। आता पावसाला आहेत म्हणून मी काय दाखवू शकत नाही, आणि ऍक्च्युली तो कुंड देखील मला माहिती नाही, तो कुंड कुठे आहे। त्या कुंडात उन्हाला भर पाणी असतं असं मी ऐकलं त्यांच्याकडून। आणि त्या पब्लिक आपले दर्शन घेताना आतमध्ये जाऊन मी नक्की जाणार आहे नेक्स्ट टाइम। यावेळेला उशीर झाला होता आणि तसेच पब्लिकही खूप आहे। आणि जेव्हा तुम्ही अशा उंच ठिकाणी फिरायला येता मित्रांनो, तेव्हा स्वतःची काळजी घेत जा, कारण की गडावर पोहोचण्याआधी तिथे एक इन्सिडेंट झाला होता, तर मित्रांनो सांभाळून। आणि ते दोघे जुडवा देखील दिसलेत मला सेम आले तर गडावर आनंद घ्यायला, आणि तशीच बहुतेक पब्लिक आली
गडावर म्हणजे प्रकृतीचा आनंद घ्यायला, आणि तिने आपल्याला खूप काही काही दिले, पण आपण बदल्यात काय करतो, आपण देतो कचरा. आता आपले इथं आलो, एन्जॉय करणार, जत्रा भरली आणि खाऊन पिऊन निघून जाणार, पण तो कचरा आहे, तो कचरा तो तसाच राहणार. प्रकृती जपणं आपलं काम आहे मित्रांनो, आपलं कर्तव्य आहे. 3ऱ्या वर्षीचा व्हिडिओ मी बघितला, कारण की पूर्ण गडावर कचराच कचरा. आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सलाम आहे त्या ग्रुपला ज्यांनी तो कचरा उचलला होता. बस माझी सूचना इतकीच होती. बाकी तुम्ही समजदार आहेत, या एन्जॉय करा. चला पुढे आपण पण एन्जॉय करू. सगळीकडे विविध प्रकारचे डान्स चालू होते. ज्याला धक्काबुक्की आवडत नाही तो इथे जॉईन करू शकत होता. हा VIP डान्स. आता वेळ झाली होती घरी जाण्याची, आणि जिथून आम्ही इन झालो तिथून एक्झिट करू शकत नव्हतो, कारण की लोकसंख्या एवढी वाढली होती. तिथं मेन एक्झिटवर त्यांचा डान्स चालू होता. एवढी पब्लिक वाढली होती का त्यांनाही सुद्धा जायला जागा नाही, म्हणून त्यांनी तिथंच डान्स चालू केला, नाच चालू केला. आणि त्यांच्यासोबत दुसरी पब्लिक जी जाणार होती ती मध्ये तर उभे राहून एन्जॉय करायला लागली. आणि जेव्हा मी वर आलो तेव्हा एकच वाट होती, आणि जेव्हा खाली गेलो तेव्हा अनेकही वाटा झाल्या होत्या, आणि पब्लिक सर्व हालत डुलत उतरत होती. चढायला बरोबर चढली आणि उतरताना हालत डुलत उतरत होती. बघा, सर्वांना जायचं आहे, पण जेवढे जातात तेवढे रिटर्न येतात. जायला जागाच नाही, आणि जायला जागा नसल्यामुळे आमच्या मेंबरनी पण 2-3 ठुमके मारायला सुरुवात केली. इथे गेले नाचायला. बोललो तुम्ही नाचा, आम्ही हा व्हिडिओ करतोय. आणि शेवटला कसा करून खाली आलो तेव्हा खाली जो खालचा मैदान होता, बघा हा जो मैदान मी स्टार्टिंगला दाखवला, हा खाली होता. आता त्याच्यात पण जागा नव्हती, एवढी पब्लिक भरलेली. आणि बघा बाईंनी बघा डब्बा आणला, तसा डब्बा घेऊन या तुम्ही, म्हणजे तो रिटर्न घरी जाईल, कचरा होणार नाही आणि त्या डब्याचा उपयोग पण होईल.